हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मुंबईकर कुणाल, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आहे आम्ही पूर्णेला. काल रात्री स्टे केला. काल शिंकुला पास आणि गोंबक रेंजन करून आम्ही इथे आलो आणि टेम्परेचरने आमची वाट लावली. एकतर बॉडी सेटल झाली नव्हती आणि त्याच्यामध्ये इकडे आल्यानंतर लिटरली मी काय सगळेच जाऊन टेंटमध्ये झोपले. त्याच्यानंतर रात्री जेवलो आणि आज सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही इकडे गपशप करतोय. आता सकाळचे 6:30 झालेत आणि सगळे असे येऊन मस्त सनबाथ घेतात. तुम्ही केव्हाही अशा कुठल्या रिमोट एरियामध्ये येतात किंवा हाय अल्टिट्यूडमध्ये येतात ना, तर तुमची बॉडी सेटल व्हायला वेळ लागते. तर इथे भरपूर लोकांना मोशन्सचे इश्यूज झाले, वॉमिटिंग, त्याच्यानंतर अचानक थंडी, डोकं दुखणं. तर अशावेळी घाबरून जाण्यात अर्थ नाही आहे. या थोडं बॉडीला सेटल करा आणि पॅनिक होऊ नकात. आता जेवढे ऐकणार होते, जेवढ्यांनी ऐकलं, आता मस्त येऊन गप्पा मारतात. पण त्यांचा तो वेळ निघून गेला. त्यांचं जे डोकं दुखणं होतं वगैरे सगळं निघून गेलं आणि सगळे व्यवस्थित आहेत. सगळ्यांनी काल व्यवस्थित जेवण केलं, 1-2 जणं सोडली तर. पण भाई, आता मी जिकडे आहे ना, तिकडचा व्ह्यू, आम्ही ज्या कॅम्पसाईटला राहिलो आहे, हे आहे ग्रँड पूर्णे कॅम्पसाईट. इकडे वरती 5-6 टेंट आहेत, खाली त्या साईडला 5-6 टेंट आहेत आणि बाजूला रिव्हर आहे. आणि इथून आम्ही पुढे जाणार ते इकडच्या सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जुन्या 2000 वर्षापूर्वीच्या मॉनेस्ट्रीमध्ये चाललो आहे. तर ही मॉनेस्ट्री काय ते तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवतो. त्याच्या आधी थोडा नाश्ता करून घेतो आणि सगळ्यांची ग्रुप मीटिंग करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. बाय. सर्वात बेस्ट न्यूजपेपर. थंडीला पुढे टाकायचं आणि मोशन सिकनेस झालं. तर आता आम्ही निघालो आहे फुक्तल मॉनेस्ट्रीसाठी आणि फुक्तल मॉनेस्ट्री इकडं जवळपास 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तो बाईकने जाणार सगळे तिकडे. त्याच्यानंतर आमचा ट्रॅक चालू होईल. तुला डबल सीट भेट जाओ. बस फुक्तल मॉनेस्ट्री ट्रैक करना पड़ेगा ना यहाँ से, तो बाइक यहाँ पे लगाना है. तर मित्रांनो, आता मी आलोय फुक्तल मॉनेस्ट्रीच्या बेसला पार्किंगमध्ये आणि हा जुना ब्रिज आहे. त्याच्या पुढे नवीन ब्रिज बनवलाय. जुना ब्रिज पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला आहे. सो इकडनं तर जाऊच शकत नाही कारण मधला भरपूर पॅच आहे, तो रिकामा आहे. आता थोडं बोललो, एवढं राईड करून आलोय तर थोडं आमचे बाकीचे रायडर्स येईपर्यंत काहीतरी टाइमपास करावा. तर मी टाइमपास करण्यासाठी आलो इकडे. एक नंबर ना. चला आता
ट्रॅक मध्ये कळेल एक नंबर कोणाचा येतोय आणि शेवटून एक नंबर कोण येतोय. तर आता हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे फुक्तल मॉनेस्ट्रीला जाण्यासाठी. और मेरे दोस्त अंजुम भाई. क्या हाल है कुणाल भाई? कुछ नहीं, बस चल रहे मजे में मजे में. मजा मच. वाव, वॉटरफॉल येतोय. ट्रॅक्टर चालू केलंय. आता किती जण टॉप रीच करतात माहित नाही. आता मोजून आम्ही 3 जण दिसतोय. 3 व्यतिरिक्त अजून मागे कोण कोण आहेत आयडिया नाहीये. हिम्मत है मददा मदद है खुदा. वाह वाह वाह. बहुत जाएंगे जा जा. एक टाइम पे लगेगा अपने को ये निकाल दूं. गर्मी उतनी बढ़ जाएगी चल चल के. गर्मी नहीं, हाँ बॉडी का टेम्परेचर बढ़ जाएगा. राईट नाव आम्ही फुक्तल मॉनेस्ट्रीच्या गेटवर आलोय. इथे येण्यासाठीच 1 किलोमीटरचा ट्रॅक झालाय. आता इथून मॉनेस्ट्रीचा व्ह्यू दिसतोय समोर. चला थोडे अजून पावलं आपण वर चालू. क्या हो गया ना दी. हो देख, वाव. बस थोड़ा इंतजार. और पहाड़ वाला पानी मजा आया. बेस्ट है भाई. मिनरल वाटर से भी बेस्ट है भाई. चक यार बहुत. तो आता दीपभाईने मला एक स्टोरी सांगितली. त्यांनी ऐकलेलं, त्यांनी वाचलेलं की हे मॉन्क्स पहिले इकडे नव्हते. हे खालील कुठल्या तरी गावामध्ये वगैरे थांबले असतील. त्याच्यानंतर लोकांची संख्या वाढली, येणाऱ्या जाण्याची हलचल वाढली, त्यानंतर ती थोडे अजून वर होते. असं करत करत ते जिकडे एकदम पीस ऑफ माइंड, शांतता भेटते, तिकडे गेले. Yes, you are. चल, come on, let's go. आणि फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. आई, चप्पल बाहेर काढायची की आत काढायची? आतमध्ये असणार. हे अजून आपण गावात आलो त्यांच्या विलेज मध्ये. हे विलेज है. हाँ ब्यूटीफुल विलेज यार. चलो हम भी यहाँ पे सेटल हो जाते हैं. यस. आते कम्बक यहीं पे कम्बक रहते हैं. पेट का अगर कुछ सवाल नहीं होता तो यहीं पे आके रह अरे जाते पेट का थे. कोई सवाल नहीं, आके स्टॉक रख लेंगे महीना भर का. महीने में एक बार नीचे जाएंगे. वोकेशन के लिए बेस्ट प्लेस. यस. तिकडे पण विलेज आहे एक छोटासा. ऊपर जाना है. ऊपर है. तर आता आम्ही फुक्तल मॉनेस्ट्रीला आलोय. पण त्याच्या आधी हे काही कामगार आहेत तिकडे, जे इकडे पायऱ्या वगैरे बसवायचं काम करतात. ग्रँड सॅल्यूट ह्या लोकांना.
अशा कंडिशनमध्ये आमचा इकडे येईपर्यंत जीव गेला, पण ती लोक मेहनत करतात आहेत. तर इकडे याल तर कचरा करू नका. पाण्याच्या बॉटल्स वगैरे ज्या काही असतात ते तुमच्याकडे कॅरी करा, पण जाताना पुन्हा घेऊन जा. देअर आर सम प्लेसेस जिथे तुम्ही फक्त फिरायला जातात, पण काही जागा आपल्याला पूर्णतः बदलून टाकतात. आय थिंक फुत्कल मॉनेस्ट्री इज धिस प्लेस. फुत्कल मॉनेस्ट्री, झंस्कार, लडाख. इथे येताना गुगल मॅपसुद्धा शरणागती घेतो. एका नैसर्गिक गुहेमध्ये वसलेली, एक रोरिंग नदीवरती क्लिफवर असलेली ही मॉनेस्ट्री जवळपास 2500 वर्ष जुनी आहे. जेव्हा विकसित सांस्कृतिक सभ्यता निर्माणसुद्धा झाल्या नव्हत्या, त्यावेळेस अनेक मॉन्स आणि विद्वान इथे मेडिटेशन करत होते. ही मॉनेस्ट्री 14व्या शतकात विकसित झाली. तेव्हापासून आतापर्यंत काही विशेष बदल झालेला नाही आहे. त्यामुळे इथे असलेली शांतता आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. असे वाटते वेळ अजून तिथेच थांबलेली आहे. ही मॉनेस्ट्री जितकी सुंदर आहे, तितकाच इथपर्यंत येण्याचा प्रवास ही सुंदर होता. आता आम्ही फुक्तल मॉनेस्ट्रीवरून पुन्हा आमच्या कॅम्पसाईटला चाललोय. पण इकडे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली, जीवन कुठेही संपत नसतं. प्रत्येक एक नवीन सुरुवात हे जीवनाला एक आधार देण्याचं काम करत असतं, एक नवीन दिशा देण्याचं काम करत असतं. सो सगळ्यात मोठा माझ्या डोक्यात चाललेला प्रश्न असतो, एवढ्या आतमध्ये, एवढ्या उंचीवर येऊन राहण्याचा विचार ना, कुठली सुख सुविधा ना काही. आणि ह्या लोकांनी पाण्याचा वापर कुठे कसा करावा आणि योग्य नियोजन याचे दिसते. तर आता फटाफट आमच्या बाईक पार्किंगकडे जातो आणि इकडं निघायचं मन करत नाहीये, पण आमच्या बॉसने आम्हाला सुट्ट्या कमी दिवसाच्या दिल्यात, तर जावं तर लागेल. कमबकत पेट का सवाल है, नहीं तो यही पे अपना बस्ता डाल देते थे. हाँ, पेट का सवाल नहीं रहता तो इधर मेरी चाय की दुकान होती. चलो ये मैडम मोमोज खिला देती थी. तो बस मैं ऐसे ही आ जाता हूँ खाली हाथ. हम तो फकीर है, झोला लेके चल पड़ेंगे जी. भाई मैं नरेंद्र मोदी नहीं हूँ. और भाई तुम किसका नशा कर रहे हो? कपूर का नशा कौन कौन कर रहा है?